बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज सारनाथ येथील जवळजवळ सर्वच ठिकाणाला भेट देऊन या ठिकाणी भोजनासाठी सज्ज आहेत। हे आमचे काथार भाऊ आहेत, आचार्य आहेत आपल्या धम्मसहलीतले। यांनी आज खूप छान अशी या ठिकाणी बटाट्याची भाजी, भात, वरण आणि मोतीचूर लाडू बघा बनवले बघा। आपण बघत आहात हा मोतीचूर लाडू आणि हे वरण आहे, बाजूला भात आहे, बाजूला हे बटाट्याची भाजी आहे, पण इकडे पोळी आहे। पोळी, भात, वरण, भाजी आणि मोतीचूर लाडू आणि सर्व उपासक एका लाईनमध्ये या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत बघा। अगदी शिस्तीमध्ये लाईनमध्ये या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत। हे इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे। हे भव्य दिव्य 3 मजली बिल्डिंग आहे। या ठिकाणी उपासकांना रात्री राहण्याची व्यवस्था केली। आज भोजन झाल्या लगेचच सर्व उपासक अशा पद्धतीने या ठिकाणी मोतीचूर लाडू, वरण, भात, भाजी अशा प्रकारे हे ताट आपण सजलेलं बघत आहोत। हे आमच्या आई आहेत। वाढायला बसले असते आचार्याच्या आपल्या स्वयंपाकाच्या रूमाईला। अगदी एका लाईन मध्ये आपले सर्व उपासक आजच्या भोजनामध्ये वरण, भात, चपाती, भाजी आणि मोतीचूर लाडू आपण बघत आहोत। सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत। वाढणारे आचार्याचे माणसं थोडे बाहेर फ्रेश होऊ लागले। गाडीचा कंडक्टर रात्रभर झोप न झाल्यामुळे तो झोपी गेला आणि यामुळं